आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊतजी। कांदा प्रश्न गाजतोय, आज आंदोलनही आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका ही शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच राहिलेली आहे। या देशामध्ये देशाचे पंतप्रधान विदर्भाच्या यवतमाळमध्ये येऊन MRPच्या दरापेक्षा आम्ही जास्त या ठिकाणी दर देऊ असं म्हणून गेलेत, परंतु कित्येक वर्ष झाले अजूनपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही। कांदा आज अत्यंत वाईट अवस्थेत आलेला आहे। तिथले उत्पादक सगळे त्रासून गेलेले आहेत आणि ती मागणी करतात सरकारकडे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्या। अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका ही अजिबात विरोधात जात आहे आणि त्यामुळं शेतकरी आज आंदोलनाच्या मूडमध्ये आहेत। आमचं संपूर्ण समर्थन हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। शेतकऱ्यांचे जसे प्रश्न पश्चिम महाराष्ट्रात आहेत तसे विदर्भातही आहे, परंतु विदर्भात असं आंदोलन होत नाही, विरोधक आक्रमक नाही असं म्हणतात। असं नव्हे, विदर्भामध्ये जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर 47 डिग्रीपर्यंत पोहोचत आहे। अशा टेम्परेचरमध्ये कोणीही आंदोलन करण्याची त्या ठिकाणी हिंमत करत नाही, परंतु विदर्भातला शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला आहे। विदर्भात एक तर छोटे छोटे शेतजमिनी आहेत, अल्पभूधारक मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळीकडे वादळ वारं वाहते, मागचेही पैसे अजूनपर्यंत सरकारने दिले नाहीत। अशा परिस्थितीत विदर्भ मागे नाही आहे। विदर्भातला शेतकरी हा तेवढाच नग्न झालेला आहे जेवढा इतर ठिकाणचा शेतकरी आणि उत्पादक आहे। महायुतीमध्ये या विधान परिषद निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळते। चंद्रपूर असो, अमरावती असो, पुणे, रायगड, संभाजीनगरमध्येही महायुतीमध्ये बंडखोरी आहे। नाही, बंडखोरी तर महायुतीमध्ये दिसते आहे, नाराजी पण दिसते आहे। ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या जागा काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि काँग्रेस मोठ्या जोमामध्ये यावेळेला या निवडणुकीत उतरलेली आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।